काम काय न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। महाराष्ट्र गुजरात राज्य स्थापना दिनानिमित्त रक्तदान शिबिर संपन्न। इंडियन मेडिकल असोसिएशन तर्फे हॉस्पिकॉन कार्यशाळेसह नूतन कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा संपन्न। वंचित बहुजन आघाडीतर्फे अब्दुल रहमान 2 मे रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार। आणि सखी मंच नारी सन्मान व चाणक्य अबॅकस ब्रांच लेवल स्पर्धेचा बक्षीस वितरणाचा सोहळा संपन्न। आता बातमीपत्र विस्ताराने। श्री गुजराती समाज धुळे महाराष्ट्र गुजराती समाज महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र गुजरात राज्य स्थापना दिनानिमित्त मालेगाव रोडवरील निर्णय ब्लड बँक येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। महाराष्ट्र गुजरात राज्य स्थापना दिनानिमित्त श्री गुजराती समाज धुळे व महाराष्ट्र गुजराती समाज महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने धुळे शहरातील मालेगाव रोडवरील निर्णय ब्लड बँक येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। रक्तदान शिबिरात अनेक गुजराती समाज बांधवांनी रक्तदान केल्यामुळे रक्तदान शिबिरात चांगला प्रतिसाद मिळाला। रक्तदान करणाऱ्या दात्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले। यावेळी अध्यक्ष ॲडव्होकेट संजीव वाणी, उपाध्यक्ष मनोज डिसा, सचिव अंकुर शाह, सहसचिव डॉक्टर विशाल वाणी, खजिनदार ललित पटेल, पंकज शाह, देवेंद्र ठक्कर, अमित ठक्कर, जतीन पांचाल, सुरेखा वाणी, शिल्पा शहा, सुनीता कतिरा यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। महामंडळ व श्री गुजराती समाज दुलिया यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्य व गुजरात राज्य स्थापना दिनानिमित्त म्हणजे 1 मे 28 एप्रिल 2024 ते 5 मे 2024 पर्यंत रक्तदान शिबिर सप्ताह आयोजित करण्यात आलेला आहे। त्या अनुषंगाने आज धुळ्याला श्री गुजराती समाज तर्फे महारक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलेला आहे। सर्वांनी रक्तदान करावं, एक समाजाचं ऋण फेडावं या उद्देशाने हा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे। इंडियन मेडिकल असोसिएशन धुळेतर्फे जेल रोडवरील असोसिएशनच्या सभागृहात हॉस्पिकॉन कार्यशाळेसह नूतन कार्यकारिणी पदग्रहण सोहळा व वैद्यकीय क्षेत्रात बहुमोल योगदान देणाऱ्या 2 डॉक्टरांचा जीवनगौरव पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम रविवारी संपन्न झाला। भारतातील वैद्यकीय क्षेत्रात अग्रेसर इंडियन मेडिकल असोसिएशन धुळेतर्फे शहरातील क्युमेन क्लब समोरील IMAच्या सभागृहात हॉस्पिकॉन कार्यशाळेचे रविवारी आयोजन करण्यात आले होते। यावेळी धुळे शाखेच्या नूतन कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा व वैद्यकीय क्षेत्रात बहुमोल योगदान देणाऱ्या 2 डॉक्टरांचा जीवनगौरव पुरस्कार वितरणाचा कार्यक्रमही संपन्न झाला। कार्यशाळेत डॉक्टर आणि आनंदाची गुरुकिल्ली या विषयावर डॉक्टर संजय जोशी धुळे, हॉस्पिटलची इकॉनॉमी या विषयावर डॉक्टर राजीव अग्रवाल मुंबई, स्वर्गीय वनमाला शाह ओरेशन लहान रुग्णालयाचे डिजिटलायझेशन या विषयावर डॉक्टर राखी अग्रवाल मुंबई, मेडिकल लीगल केसेस या विषयावर डॉक्टर शिवकुमार उत्तुरे मुंबई, जैविक घनकचरा प्रश्न या विषयावर डॉक्टर मंगेश पाटे मुंबई, रुग्णालयाची नोंदणी व परवाना नूतनीकरण अग्निशमन सुविधा या विषयावर डॉक्टर संजय पाटील पुणे यांचे मार्गदर्शन लाभले। त्यानंतर नूतन कार्यकारिणीतील अध्यक्ष डॉक्टर नारायण गलानी, उपाध्यक्ष डॉक्टर मनीष जाखेटे, सचिव डॉक्टर रवींद्र सोनवणे, खजिनदार डॉक्टर चेतन पाटील व डॉक्टर कल्पेश बोरा आदींचा पदग्रहण सोहळा संपन्न झाला। यावेळी मान्यवरांच्या हस्ते ज्येष्ठ धन्वंतरी डॉक्टर कृष्ण मोहन सैंधाने व डॉक्टर आशालता बापना यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। यावेळी डॉक्टर शिवकुमार उत्तुरे, डॉक्टर अनिल पाचनेकर, डॉक्टर राजीव अग्रवाल, डॉक्टर संजय पाटील, डॉक्टर मंगेश पाटे, डॉक्टर राखी अग्रवाल, डॉक्टर रवी वानखेडकर, डॉक्टर संजय शिंदे, डॉक्टर महेश आहिरराव, डॉक्टर रवी सोनवणे, डॉक्टर अभिजित शिंदे, डॉक्टर नारायण गलानी, डॉक्टर कल्पेश बोरा आदी उपस्थित होते। पुढे जाऊ नये अशा त्या सगळ्या सामाजिक गोष्टी होत्या। तरी त्यातून मार्ग काढत पुढे मी जात राहिलो आणि मार्गक्रमण करत राहिलो। आपण हा अतिशय मोठा पुरस्कार माझ्या खांद्यावर तुम्ही दिला मित्र हो, तर हा लाईफ टाईम अचिव्हमेंट पुरस्कार आहे। तर मला या ठिकाणी असं रिटायर व्हायचं नाही, मला अजून भरपूर काम करायचं मित्र हो। आणि मी हा पुरस्कार मी अतिशय शालीनतेने मी स्वीकार करतोय, जबाबदारी शंका नाही। 45 वर्षापूर्वी 1980ला आम्ही धुळ्यात आलो। पहिली IMAची मीटिंग मी अटेंड केली। तर आम्ही टोटल सगळ्या पॅथेचे जनरल प्रॅक्टिस वगैरे सगळे मिळून फक्त 70 लोक होतो सर। आणि त्या 70 लोकांमध्ये इतकी युनिटी होती की 70 मेंबर असून सुद्धा जवळजवळ 70 लोक यायचेच। आणि आजची शुभांती कशी की सगळ्या मेंबर्स अटेंड होत नाही, एवढे आपण सगळे मेंबर असून सुद्धा येत नाही। खरं म्हणजे आता खरं डॉक्टरांची युनिटी होणं फार अतिशय गरजेचं झालं आहे। तुम्ही एकत्र येणं अतिशय गरजेचं झालं आहे। हे जर सर्व सरांनी लेक्चर दिले, उत्तरे सरांनी आणि प्राध्यापक सरांनी खरोखर अतिशय धोकेदायक भयानक असं चित्र पुढे दिसत आहे।
आपलं आयुष्य होऊन गेलं म्हणून काय पुढच्या पिढीला त्रास व्हावा असं त्यांचे नाही, पण माझे मत नाही. तर ते सुद्धा सुखरूप व्हावे, चांगला डॉक्टर्स आणि पेशंट रिलेशन निर्माण व्हावी. आणि पूर्वीचे जसे चांगले सोन्याचे दिवस होते की डॉक्टरला देव म्हणणारे जे पेशंट होते तसेच पुन्हा ही कंडिशन आली असं मला वाटतं. प्रेमासोबतच आता तो धुळं गावण टाईप आहे, म्हणजे कोल्हापूर कुस्तीगिरांचं आणि नंतर धुळे हे पण कुस्तीगिरांचं. माझी मित्रदेवी मला एक उदाहरण देतात की 5व्या गल्लीतून एक डेअरी होती आणि त्या डेअरीवर एक मोटरसायकलवर पैलवान चालला होता आणि त्याचा दुसऱ्याला एका मोटरसायकलला धक्का लागला आणि त्या पैलवानने लगेच त्याला बोलवले की काय म्हणे तुला काय दिसत नाही का रस्ता वगैरे. मग तोही थोडा अरे बोलला आणि त्याने सांगितलं की थांब म्हणे तुझा पाय मी सोडतो आणि सैन्याला पाठवतो म्हणे. असं की तो दुसरा पैलवान तसाच हॉट कॅपचा होता, तोही तुला त्याला बोलला तुझा हात तोड तुलाही संध्याकाळी म्हणजे काही झालं तरी फायदा माझाच होता. मित्र हे प्रॅक्टिस पडले बरेच तसे अनुभव आहेत. VIP लोक यायचे, गरीब यायचे, श्रीमंत यायचे, सगळे यायचे. कुठेच दुजाभाव नाही. अनेक पेशंट आपली ट्रीटमेंट सुद्धा दिली जायची. मग आपण सर्व इतकं महान प्रेम करतात सर आणि एवढं दुरून तुम्ही सगळं घरदार सोडून आले याबद्दल मी आपला सतशा होणे आणि हे पुरस्कार आपण दिला त्याबद्दल मी आपला सतशा होणे. आज जो दिवस असतो हा कुठल्याही IMA ब्रांचचा सर्वात मोठा दिवस असतो आणि कारण नवीन प्रेसिडेंट येतात आपल्या ब्रांचमध्ये आणि जुने प्रेसिडेंट आणि त्यांची टीम जी झाली असते त्यांचं पुऱ्या वर्षभराचं जे कार्य झालेलं असतं ते सगळं आपल्याला ऐकण्यात आलं आहे. आता नवीन प्रेसिडेंटवरती खूप मोठी जबाबदारी असते आणि ही जबाबदारी घेण्यासाठी जो सर्वात सिनियर माणूस असतो आपल्या ब्रांचमध्ये तो प्रेसिडेंट नियुक्त केला जातो. आणि आज जे बाकीचे पण जे सिनियर लोक आले होते त्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं इकडे आणि IMA काय करणार, काय फ्युचरमध्ये काय काय आपल्याला IMAच्या थ्रू आपल्याला करायला लागेल हे नवीन प्रेसिडेंटना कळतं ह्या दिवशी आणि त्याप्रमाणे वर्षभर कसं काम करावं, काय करावं हे करावं. आणि धुळे IMA जसं मी सांगितलं माझ्या टॉकमध्ये पण हे कधी अग्रेसर होती. IMAचे जे विषय आहेत, डॉक्टरांचे जे विषय आहेत हे नॅशनल लेवलला आणि इंटरनॅशनल लेवलला पण डॉक्टर रवी वानखेडकर जसे इंटरनॅशनल लेवलला WMAचे ट्रेजरर होते म्हणजे कोषाध्यक्ष जे होते आणि तिकडे पण पुऱ्या भारतभर जे डॉक्टर्स आहेत त्यांचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते तिकडे त्यांनी डेफिनेटली सांगितलं आणि त्याच्यावरती बरंच वर्षभर 2 वर्ष होते 4 वर्ष होते तिकडे आणि 4 वर्षामध्ये खूप काय बदल आलेला आहे वर्ल्ड मेडिकल असोसिएशनमध्ये पण. आणि वर्ल्ड मेडिकल असोसिएशनमध्ये IMA म्हणजे आताचे जे इंडियन मेडिकल असोसिएशन आहे त्याचं इम्पॉर्टन्स पण त्याच्यामुळे वाढलं आहे. आणि हे असंच म्हणून गलानी साहेबांवरती ही मोठी आता जबाबदारी आहे कारण त्यांच्या पुढे जे आदर्श आहेत जसे डॉक्टर रवी वानखेडकर आहेत डोळ्याचे आणि एका त्यावेळेला छोटी IMA ब्रांच होती, आता ही मोठी झालेली आहे ऑलरेडी, पण त्यावेळेला छोट्या IMA ब्रांचमधनं इंटरनॅशनल लेवलला जाणं म्हणजे फार सोपी गोष्ट नव्हती. पण नक्की ते डॉक्टर रवी वानखेडकरांनी फार सुंदररित्या जमवलेलं आहे आणि खूप काय केलेलं आहे आपल्या डॉक्टर फ्रेटर्निटीसाठी. म्हणून त्यांना डॉक्टर जीवन गौरव जो पुरस्कार दिला गेला हे सिनियर मेंबर्स आहेत IMAचे आणि नुसता मेडिकल प्रॅक्टिस त्यांनी केली नाही पण सोशल वर्क त्यांनी केलं त्याच्यासाठी हा पुरस्कार दिला जातो. आणि कुठल्याही प्रोफेशनमध्ये सर्वात जास्ती सोशल वर्क आपल्या मेडिकल फील्डमध्ये होतं आणि कोण ना कोणतरी डॉक्टर रोज काय ना काहीतरी सोशल सर्व्हिस करत जातो आपल्या समाजासाठी. आणि तुम्ही ऐकलंच आहे हे दोन्ही जे पुरस्कार दिले गेले आहेत आज त्यांनी किती काम किती वर्षापासून केलेलं आहे आणि त्यांची जी मूर्ती आहे ती पुढे ठेवून फ्युचर जनरेशनचे जे डॉक्टर येणार आहेत जर का त्यांनी त्याप्रमाणे काम केलं तर नक्कीच नुसता मेडिकल फ्रेटर्निटीसाठी नाही पण पुरा भारतभर हा जो उद्देश आहे की सोशल सर्व्हिस करावी, गरीब लोकांसाठी काम करावं आणि कुठल्या परिस्थितीत त्यांनी काम केलं हे पण त्यांनी सांगितलं दोघांनी. आणि म्हणून आम्ही त्यांना धन्यवाद, उलट त्यांनी नाही आम्हाला धन्यवाद द्यायला पाहिजे, आम्ही त्यांना देणं जरुरी आहे
की मेडिकल धुळे लोकसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीतर्फे 2 मे रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती उमेदवार अब्दुल रेहमान यांनी पत्रकार संघाच्या दोन्ही कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन दिली. धुळे लोकसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीतर्फे माझी उमेदवारी जाहीर झाली असून राजीनाम्याबाबत न्यायालयात दावा प्रलंबित आहे. तरी सुद्धा येत्या 2 मे रोजी वकिलांसोबत उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती अब्दुल रेहमान यांनी धुळे येथे 2 ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन दिली. यावेळी अधिक माहिती देताना त्यांनी सांगितले की मी पोलीस अधीक्षक असताना दलित, मुस्लिम, आदिवासी समुदायासाठी काम केले असून त्यांचे प्रश्न देखील मला माहीत आहे. वंचितांच्या प्रश्नासाठीच माझी उमेदवारी आहे. काँग्रेस ही भाजपची बी टीम आहे. जनतेमध्ये काँग्रेस भाजपबद्दल मोठा रोष असून काँग्रेस भाजप विरोधात वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारास जनता मतदान करेल असे अब्दुल रेहमान यांनी सांगितले. यावेळी अब्दुल रेहमान, जिल्हाध्यक्ष अरविंद निकम, ॲडव्होकेट संतोष जाधव, आबा खैरनार, ॲडव्होकेट चंद्रमणी वाघ, राजदीप आगळे आदी उपस्थित होते. की आमची उमेदवारी जाहीर झालेली आहे. आमचं काम ग्राउंड लेवलवर चालू आहे. 2 किंवा 3 तारीखला आम्ही उमेदवारी अर्ज भरणार आहे आणि आमची पक्षाची वेगळी भूमिका आहे, वेगळा चिन्ह आहे आणि समाजाच्या प्रत्येक घटकासाठी आम्ही काम करणार आहे. विशेष करून सामाजिक न्याय आणि सामाजिक लोकतंत्रासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे. आणि त्याचप्रमाणे या लोकसभा क्षेत्राचे काय प्रश्न आहेत, रेल्वे जोडणी आहे, वॉटर सप्लाय आहे, एम्प्लॉयमेंट आहे, MIDC आहेत, नवीन इंडस्ट्रीज यायला पाहिजेत तो प्रश्न आहे, इन्फ्रास्ट्रक्चर आहे, शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. प्रत्येक प्रश्नांच्यासाठी आम्ही तयार आहोत आणि आम्ही लोकांची सेवासाठी आम्ही तयार आहोत. धुळे जिल्ह्यामध्ये मी 2 वर्ष काम केलेलं आहे. लोकांची अडीअडचणी आम्हाला माहिती आहे, कोणत्या भागाच्या लोकांची काय प्रश्न आहे. तर या ठिकाणी आमचा जो प्रॉमिसेस आहे तो हे आहे की या ठिकाणी MPSC UPSCचे कोचिंग क्लासेस सुरू व्हायला पाहिजेत. या ठिकाणी टॅलेंट सर्च व्हायला पाहिजेत. या ठिकाणी चांगले एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स स्थापित व्हायला पाहिजेत. चांगले इंडस्ट्रीज कसं येतील त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार. जो शेतकरी वर्ग आहे त्यांच्यासाठी MSP रिटर्न MSP कसं देता येईल त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार. बाकी जे घटक आहेत, मुस्लिम्स घटक आहेत, शेड्यूल्ड ट्राईब्स आहेत, बेरोजगारी आहेत, शिक्षण आहेत, OBCs आहेत, हे सर्वांच्यासाठी मी पूर्णपणे प्रयत्न करणार आणि लोकांना मी विनंती करतो की वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार म्हणून आम्हाला त्यांनी निवडून द्यावे आणि सेवा करण्याची संधी द्यावी. महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा महिला आघाडीतर्फे सखी मंच नारी सन्मान व चाणक्य अबॅकस ब्रांच लेवल स्पर्धेचा बक्षीस वितरणाचा सोहळा कृषी उत्पन्न बाजार समिती मागील दादा सरकार मंगल कार्यालय येथे शनिवारी संपन्न झाला. महाराष्ट्र प्रांतिक तौलिक महासभा महिला आघाडी व तेजस्विनी अबॅकस इन्स्टिट्यूट यांच्यातर्फे शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती मागील दाता सरकार मंगल कार्यालय येथे सखी मंच नारी सन्मान व चाणक्य अबॅकस ब्रांच लेवल स्पर्धेचा बक्षीस वितरणाचा कार्यक्रम शनिवारी दुपारी संपन्न झाला. प्रमुख अतिथींच्या हस्ते कार्यक्रमाच्या सुरुवातीस छत्रपती शिवाजी महाराज, संत जगनाडे महाराज व माता सरस्वती यांचे पूजन करून दीप प्रज्वलन करीत कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. प्रास्ताविकात नितीन चौधरी यांनी माहिती दिली. तर यावेळी सखी मंचच्या वतीने सन्मान कर्तृत्वाचा 2024 हा नारी शक्ती सन्मान पुरस्कार यावर्षी गेल्या वर्षभरात समाजात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या 25 महिलांना हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. तसेच समाजातील कुमारी दामिनी अनिल चौधरी ही नुकतीच उपशिक्षणाधिकारी झाल्याबद्दल तिचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच सन 2024-25 महाराष्ट्र प्रांतिक तौलिक महासभा महिला आघाडी धुळे शहर कार्यकारिणी पदाधिकारी यांना नियुक्तीपत्र वरिष्ठ पदाधिकारी यांच्या हस्ते देण्यात आले. त्याचप्रमाणे महाराष्ट्र प्रांतिक तौलिक महासभा महिला आघाडी तेजस्विनी हँड रायटिंग अँड अबॅकस इन्स्टिट्यूट दत्त मंदिर चौक देवपूर धुळे यांच्या माध्यमातून चाणक्य अबॅकस ब्रांच लेवल कॉम्पिटिशन आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत भाग घेणाऱ्या सुमारे 60 विद्यार्थी व विद्यार्थिनींना ट्रॉफी व सन्मानपत्र वितरित करण्यात आले. ज्यात प्रामुख्याने प्रथम, द्वितीय, तृतीय आलेल्या स्पर्धकांचाही यावेळी विद्यार्थ्यांना त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी क्लासेसच्या वतीने त्यांचा गौरव करण्यात आला. तर 2003 साली मंगलमोती फाउंडेशन या संस्थेची स्थापना करून नितीन चौधरी यांनी क्लासची सुरुवात केली. सुरुवातीला तेजस्विनी इन्स्टिट्यूट या नावाने तरुणांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी टेक्निकल कोर्स सुरू केले. त्यात रेडिओ, टेप, VCR, TV, मोबाईल रिपेअरिंग या कोर्सच्या माध्यमातून शेकडो विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी प्राप्त करून दिली. 2009 साली टेक्निकल कोर्सच्या उत्तुंग प्रतिसादानंतर विद्यार्थ्यांसाठी सुंदर हस्ताक्षर कार्यशाळा हा उपक्रम सुवर्ण चौधरी यांना सोबत घेऊन राबवण्यास सुरुवात केली. आजपर्यंत हजारो विद्यार्थ्यांचे हस्ताक्षर सुंदर केले व संपूर्ण महाराष्ट्रात 30 पेक्षा जास्त सेंटर सुरू केले व हे कार्य आजही सुरू आहे. सुंदर हस्ताक्षर हा विद्यार्थ्यांचा दागिना असतो हे सिद्ध केले. कोरोना काळानंतर 2020 साली पालकांच्या आग्रहास्तव अबॅकस व फोनिक्स कोर्सची सुरुवात केली. चाणक्य अबॅकसची फ्रँचायझी घेऊन अबॅकस कोर्सची सुरुवात केली.
आजपर्यंत 250 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी या कोर्सचा लाभ घेऊन कल्पनाशक्ती, एकाग्रता वाढून मॅथ विषय पक्का करून मार्कामध्ये वाढ केली. तसेच विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी व मराठी वाचन सोप्या पद्धतीने शिकवले जातील. या प्रसंगी नरेंद्र चौधरी, भारतीय पत्रकार संघाचे राज्य उपाध्यक्ष शैलेश चौधरी, पोलीस उपनिरीक्षक पुरुषोत्तम महाजन, ॲडव्होकेट सतीश चौधरी, व्यावसायिक जयदीप चौधरी, संचालक सुविजय मुकेश थोरात, सतीश चौधरी, वैशाली चौधरी, छाया करणकाळ, स्मिता चौधरी, राजश्री चौधरी, मनोज चौधरी, प्रमोद चौधरी, तुषार चौधरी, माऊली चौधरी यांच्यासह तेली समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. संताजी महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा महिला आघाडीच्या वतीने आज नारी शक्ती सन्मान 2024 हा पुरस्काराचा कार्यक्रम घेण्यात आला आणि या निमित्त विविध क्षेत्रात तेली समाजातील महिलांनी अतिशय उत्कृष्टपणे वर्षभरात काम केलं त्याबद्दल त्यांचं सखीमंच वृत्तपत्राच्या वतीने हा नारी शक्ती पुरस्कार देण्यात आला. याशिवाय धुळे शहर महिला आघाडीची आज महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा धुळे जिल्हा कार्यकारिणीने निवड केलेली असून त्या नूतन कार्यकारिणीने वर्षभरात अतिशय चांगलं काम करावे अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो आणि तेली समाजाचं उत्कृष्ट संघटन करावं, तेली समाजातील महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करावे अशी मी त्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो. जय संताजी. चाणक्य अभ्याकाचे ब्रांच लेवल कॉम्पिटिशन आपण धुळ्यात आयोजित केले होते. यामध्ये जवळजवळ 60 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यात 160 क्वेश्चन आपण दिले होते विद्यार्थ्यांना. 6 मिनिटात जास्तीत जास्त ज्या विद्यार्थ्यांनी प्रश्न सोडवले त्यांना त्याप्रमाणे आपण ट्रॉफीचं वाटप या ठिकाणी केलेलं आहे आणि सर्व विद्यार्थ्यांनी खूप या ठिकाणी छान उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला त्याबद्दल त्यांचेही धन्यवाद. आणि नरेंद्र भाऊ चौधरी यांनी खूप आम्हाला सहकार्य केलं या कार्यक्रमाबद्दल त्यांचे मी या ठिकाणी खूप आभार मानतो. नमस्कार, मी रायश्री चौधरी, मी दिल्लीची संघटना संपादक आहे. आज धुळे इथे महाराष्ट्र तैलिक महासभातर्फे मला आज सखी मंचाद्वारा सन्मानित करण्यात आले. त्यामुळे नरेंद्र चौधरी जे अध्यक्ष आहेत आणि ताईंचा मी यांचे आभार मानते की यांनी मला या पुरस्कारासाठी ते सन्मानित करून एक प्रमुख पाहुणे म्हणून मला एक स्थान दिले. त्यामुळे धन्यवाद. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. महाराष्ट्र गुजरात राज्य स्थापना दिनानिमित्त रक्तदान शिबिर संपन्न. इंडियन मेडिकल असोसिएशनतर्फे हॉस्पिकॉन कार्यशाळेसह नूतन कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा संपन्न. वंचित बहुजन आघाडीतर्फे अब्दुल रहमान 2 मे रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार. आणि सखी मंच नारी सन्मान व चाणक्य अबॅकस ब्रांच लेवल स्पर्धेचा बक्षीस वितरणाचा सोहळा संपन्न. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजच्या बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.